हा थोडा बेरजा वजाबाक्या गुणाकार घन स्क्वेअर, ठीक आहे, बेरजा त्याच्या म्हणलं, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात नाही का लक्षपूर्वक करायच्या आहेत, त्याचे नाते जुळवायचा प्रयत्न करायचा. आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ज्याला स्क्वेअर घन पाठ आहे त्याच्यासाठी एवढा काय अवघड नाही आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जे पहिल्यासारखं पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तो तिसऱ्याचा चौथ्याशी शोधायचा आहे. लक्षात येतं. आता याच्यामध्ये जसं की नाही का तुम्हाला सांगतो, आता इथं बघा काय व्हायला लागलं, समजा एखाद्या गोष्टीचा नाही का तुम्हाला कुठलाही संबंध नाही का असं जोडता आला पाहिजे, काय काय हो असते. तर याच्यामध्ये आपण काही उदाहरण घेऊया. तुम्हाला काय माहिती पाहिजे याबद्दल लक्षात ठेवा की उपघटक सोडवताना पुढील बाजू लक्षात ठेवा की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठच पाहिजे तुम्हाला. 1 ते 30 पर्यंत वर्ग लक्षात द्यायला लागलं. पहिला मुद्दा वर्ग पाठ करून ठेवायचे. दुसरं 1 ते 10 पर्यंत कमीत कमी 1 ते 10 पर्यंत तरी घन, 15 पर्यंत नाही, पण 1 ते 10 पर्यंत घन पाठ असेल तर पुढचा धडा जमेल, नाही तर काय जमायचा नाही. त्यानंतर 1 ते 20 पर्यंत कमीत कमी 1 ते 20 पर्यंत पाठ आहे. जसं 5 चा वर्ग म्हणलं की तुम्हाला 25 कळलं पाहिजे. 4 चा घन म्हणलं 4 × 16 सोडचूक 64. 12 चा पाढा म्हणजे 12 × 24 36 12 41 असं सगळं शेवटपर्यंत माहित पाहिजे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर येत असल्या तर हा धडा संख्याचा येईल, नाही तर काही फायदा नाही. दुसरं 1 ते 1000 पर्यंत मूळ संख्या, 1000 पर्यंत म्हणायचं त्या मूळ संख्या. आपल्याला 100 पर्यंत माहिती राहते ते 25. लक्षात द्यायला लागलं. त्याच्यानंतर समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या विषम संख्या की आपल्याला कळलं पाहिजे हे 2 4 6 8 हे समसंख्या. आता 1 3 5 7 9 हे विषम संख्या. आता ही विषम संख्या समसंख्याच्या जोड्या माहित पाहिजे तुम्हाला, धडा समजून घ्या. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या कोणत्या? त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय बुवा, की आता हे 0 1 नाही का, हे त्रिकोणी संख्या आहे. आता मग 2 नंबरची संख्या त्रिकोणी संख्या कशी करायची? अशी शून्य लावून पाहायची एका खाली, ठीक आहे. 5 त्रिकोणी संख्या आहे म्हणजे 3 हा अंक त्रिकोणी संख्या. किती शून्य आले ते 3. आता आणखी नाही का इकडे बघा, येतं मी नाही का खाली नाही का काय केलं, 3 घेतले. 3 घेतल्याच्या नंतर हे 2 आणि हे किती बसले त्यात? 1 2 3 4 5 6 6 त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर बाहेर खाली बेसला 4 घेतले आपण, 4 किती झाले रे? समजा बेसला किती घेतली? 4. 1 मिनिट, 1 2 3 4, पुन्हा 1 2 3, पुन्हा 2 आणि पुन्हा 1. किती झाले मग? 10. किती झाले? 10. कळायला लागलं तुम्हाला. एखादी संख्या म्हणजे 1 काय, 3 काय, 6 काय, म्हणजे 1 झालं, 3 झालं, 6 झालं, 10 झालं, 21 झालं, 15. असं त्रिकोण 15 झालं, 15 झालं, 21 झालं. हे सगळ्या कशा पाहिजे? कोणत्या संख्या होत्या? त्रिकोणी. कोणत्या संख्या? त्रिकोणी. हे गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला काय गोष्टी अजून आपल्याला नाही काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता 2 अंकी 3 अंकी संख्या असेल तर त्या अंकाची बेरीज कशी करायची, त्यानंतर त्याचं तुम्हाला काय करायचं, गुणाकार करता आला पाहिजे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. जसं की आता हे 3 संख्या, आता 1 2 3 याची बेरीज करून 1 + 2 + 3 6 झाले. पुन्हा याचा गुणाकार 1 2 2 बेत्रिक 6. तर याचा गुणाकार पण कळला पाहिजे, बेरीज पण कळली पाहिजे. लक्षात द्यायला का? आता समजा मी इकडे बघा, इथं 4 आणि 2 घेतले आणि इथं 4 आणि 2 घेतले. तुम्हाला असं कळलं पाहिजे 4 2 8 आणि 4 आणि 2 6. तर याची बेरीज पण कळा, वजाबाकी पण कळा. इथं तुम्हाला वाटलं की 4 + 2 तर काय झालं? 4 आतून 2 गेले 2. इथं 4 ला असं समजा 4 भागिले 2 बे दोन्ही 4. तर तुम्हाला भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी त्या अंकाच्या याच्यामध्ये कळले पाहिजे. काय कळतंय का सगळं? त्यानंतरचे संबंध अपूर्णांक असेल तर अंश आणि छेद यांच्या तुलना आणि गणिताचे संबंध. आता समजा इथं 2 आहे, इथं 3 आहे, याची दुप्पट इथं 4 आहे, याची दुप्पट 3 दोन्ही 6 आहे, याची दुप्पट 8 आहे, याची दुप्पट 6 दोन्ही 12. ही पट कशी वाढत गेली कळलं पाहिजे तुम्हाला. इथं याची दुप्पट केली, याची दुप्पट केली म्हणजे 2 न गुणलं बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8 दोन्ही 16. इथं 3 दोन्ही 6 दोन्ही 12 दोन्ही. हे पट कशी वाढायला लागली हे पण कळलं पाहिजे तुम्हाला अपूर्णांकामध्ये. किंवा भागाकार, याच्या निम्मे 8 च्या निम्मे 4, 12 च्या निम्मे 6, 6 च्या निम्मे 3, 4 च्या निम्मे 2. तर तुम्हाला भागणे आणि गुणाकार करणे ह्या गोष्टी कळल्या
पाहिजे. त्यानंतर बघा अपूर्णांक अक्षर अंश छेद यांच्यातील तुलना आणि गणिती संबंध शोधा. त्यानंतर तसेच संख्येचे निमेपट, एखाद्याची दुप्पट, एखाद्याची तिप्पट, ह्याही गोष्टी. 6 ची दुप्पट किती? 12 राहिली. 6 ची तिप्पट किती वेळा राहिली? 18 राहिली. 12 ची निमेपट किती राहिली? 12 ची निमे म्हणजे 12 चे 2 तुकडे पाडायचे. किती किती? 6 6 झाले किंवा 2 न भागून पाहिजे. बेसकम 12. ते हे तुम्हाला निमेपट 2 न भागून किती? ह्या गोष्टी तुम्हाला धड्याच्या आतमध्ये समजल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी नाही काही पाहायच्या आता की ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. एकाच पाड्यातील संख्या आणि एकाच संख्येने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या. जसं की आता तुम्हाला सांगतो, इथं मला माहिती आहे 3, 3 ला 3 ने बांधतो. 3 1 3, इथं 6 आहे तर याला 3 ने भाग जातो. 3 2 6, इथं 12 असतो समजा. 12 ला 3 ने जातो. 3 सख 12. इथं 18 आहे. 3 सख समजा इथं काय आहे? 12. समजा आता काय आहे? 9. 3 त्रिक 3 सख 3 चौक 12. अशा पद्धतीने तुम्हाला कितीची कोण पट आहे हे कळलं पाहिजे. लक्षात येतंय का? त्यानंतर बघा एखादी संख्या वर्गसंख्या घनसंख्या आहे किंवा त्याचा काही गणिती संबंध आहे का हे शोधता आलं पाहिजे. आता मला सांगा हे 16 आहे तर तुम्हाला पटकन कळलं पाहिजे याचा संबंध 4 च्या वर्गाशी आहे. 4 चौक 16. तुम्हाला कळलं इथं 25 आहे. 25 म्हणजे हा कोणाचा वर्ग? 5 चा वर्ग. तुम्हाला 36 आहे असं कोणी म्हणलं की तुम्हाला कळलं पाहिजे हा 6 चा वर्ग. तुम्हाला हे 8 आहे असं जर कोणी म्हणलं तुम्हाला 2 चा घन आहे असं कळलं पाहिजे. तर तुम्हाला घन आणि वर्ग पाठ असेल तर हे सगळं होत असते. लक्षात यायला लागलं गणितीय प्रक्रियेसाठी तुम्हाला संबंध जोडण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण आता बघा काही उदाहरण घेणार आहोत. ठीक आहे. या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आपण घ्यायचं 3 6 याचा संबंध 74 शी आहे. याचा याच्याशी काय असणार आहे? तर सगळ्यात अगोदर आपल्याला करून काय बघावं लागेल? काय होतं का 36 ची दुप्पट किती राहिली? 36 ची दुप्पट राहिली. 36 ची दुप्पट किती? 3 दोन्ही 12 1 3 दोन्ही 6 ने 6. तरी 72 नाही झाले. किती कमी पडले? 2 2 टाकायला किती झाले? किती झाले? आता 2 नंबरच्या संख्येचं तसंच करू. याची दुप्पट करून 2 टाकले, याची दुप्पट करून 2 टाकले. 27 ची दुप्पट 7 दोन्ही 14 14 ची 4 हाताला 1 2 दोन्ही 4 ने 54 झाले प्लस 2 किती झाले? 56. आहे काय 56 च्या? हे 56. कळलं? दुप्पट करून 2 टाकले, दुप्पट करून 2 टाकले. हे तुम्हाला असं नातं संबंध कळलं पाहिजे की काय त्याचा नाही का नातं आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा. 2 नंबरचा प्रश्न बघा. काय येतो 2 नंबरचा प्रश्न पहा. हे काय येतं? 47 1331 86. आता बघा थोडंसं एक घन संख्या येते. कशाची या लागली? 13 चा घन या लागला. 1331 कशाचा घन? नाही सॉरी 11. कशाचा? 11 चा घन 1331. 12 चा 17 28. 13 चा 21 97. आता बघा हे 11 होण्यासाठी या 4 ची 7 ची बेरीज करा बरं. 4 अधिक 7 म्हणजे काय झाले? या 2 अंकाचे हे 4 आहे हा 7 आहे याची बेरीज केली किती झाले? 11. 11 चा काय केला मी? घन केला. 11 चा काय केला? घन. काय झाला? 1331 बरोबर. आता बाळांनो मला सांगा 86 आहे. हे 8 अधिक 6 किती वेळ येईल? 14. 14 चा घन करायचा 2007. किती वेळ लागला? 2744. 44. तुम्हाला कळत नसेल तर असा एकच स्थानचा अंक घ्यायचा गंमत म्हणून आणि त्याचाच गुणाकार 4 वेळेस करायचा स्वतःशी म्हणजे 3 वेळेस घन काय 4 चूक 16 आला की नाही. आता या एकक स्थानच्या अंकाचा याचे sin चौक 24 तर 24 जर आला असेल तर एकक स्थानी 4 आले. कोणाच्या एकक स्थानी 4 आहे काय? येथे एकक स्थानी 4 नाही, इथे एकक स्थानी 4 नाही, इथे एक नाही पण इथं आहे म्हणजे हा असावा. पण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मग करू शकता की सर मला 14 चा घन करायचा आहे. मग आपला रिकामा वेळ 4 चूक 16 1 4 1 4 1 5 त्याच्यानंतर काय व्हायला लागले हे 14 किती झाले? हे 6 5 आणि 4 9 हे 196 झाला वर्ग. पुन्हा याला 14 न म्हणायचं किती? sin चौक 24 24 चे 4 हातचे आले 2 9 चौक 36 37 38 38 चे 8 हातचे आले 3 4 1 4 5 6 7 पुन्हा हे काय झाले 1 6 1 9 9 1 1 1 किती झाले हे 4 6 4 10 14 14 4 हाताला 1 हे 8 8 8 16 1 17 17 7 हाताला 1 इथं 2 27 44 27
कळालं? कसंही करा तुमच्या मनानं, ऐसा करू नाही तर वैसा. जमलं का? त्याच्यानंतर बघा 7 9 83 याचा संबंध काय आहे ते कोण सांगतं? प्रयत्न करा. काय येईल? याचा संबंध 83 शी काय आहे ते मूळ संख्या आहे. मूळ संख्या 79 मूळ याच्या पुढची मूळ संख्या 83 आहे. ते 61 च्या पुढची मूळ संख्या कोणती येते? 67 पहिली मूळ संख्या. त्याच्यामुळे कोण काय होतं? 67 मूळ संख्या. म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे काय बाळांनो? ज्या संख्येला फक्त आणि फक्त दोनच पाड्या, म्हणजे उदाहरणार्थ 2 जर घेतलं तर हा 1 च्या आणि 2 च्याच पाड्या देतो. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो मूळ संख्या म्हणजे मानवी संख्या, त्याला दोनच पाय असतात, राक्षसी नव्हता. जर समजा तुम्ही आता 4 घेतलं तर ही राक्षसी संख्या म्हणत असतो का संयुक्त संख्या? काहून? ती 1 च्या बी पाड्यात यायली, 2 च्या बी पाड्यात यायला, 2 बेदोनी 4 आणि 4 च्याही पाड्यात यायली. याला पाय 2 पेक्षा जास्त यायला, पाय 2च पाहिजे मानवाला, 2च पाड्यात आले पाहिजे. ती संख्या मूळ संख्या आहे. आणि मग हे नाही का सगळ्या ज्या संख्या आता ही 1 च्या आणि 79 च्या, हे तसंच आहे. 1 च्या 83 च्या, हे 1 च्या 61 च्या, पाडे फक्त 2. तसं पुढची मूळ संख्या आहे. तर पुढची मूळ संख्या याची काही जणी म्हणतील असं 63. 63 ला 1 न भाग जाते, 3 न भाग जाते, 63 म्हणजे राक्षसी संख्या आहे, 9 ही मूळ संख्या. हे पण तसं 65 ला 1 न भाग चालला, 5 न भाग चालला, 5 ला म्हणजे 2 पेक्षा जास्त पाय व्हायला. याच्या बरोबर 61 झाल्यावर काय येते? 67. हे पाठीमागची व्याली, काही फायदा नाही, पुढची पाहिजे आपल्याला. म्हणजे मूळ संख्या कोणती? 3 नंबरची. कळालं? त्याच्यानंतर जर बघितलं 132, हे गणितदार गणित आहे. याला जरा असं बघा, कोणतं? 132 भागायचं 10 गुणिला 11, 10 11 110. इथं 11 गुणिला 12, 11 गुणिला 12 100, 10 गुणिला 11 काय झालं? आता साइन 7 बेचा, साइन 7 जरासं निरीक्षण करा. 10 च्या पुढे 11 आला, 11 च्या पुढे 12 आला, 6 च्या पुढे 7 आला, तर 5 च्या पुढे 6 असावा. 5 च्या पुढे 6, 6 च्या पुढे 7, 10 च्या पुढे 11, 11 च्या पुढे 12. मग याच्या पाठीमागचा जो अंक असेल तो असेल की नाही? 6 पंचे 30. काय उत्तर आहे ते मग? कळालं? डोक्यावरून गेलं नाही. त्याच्या पुढचा प्रश्न घ्या थोडसा बाळांनो. काय आहे? 9204, 3723, 5871 चा संबंध काय येतो? थोडसा बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार करूया. 92 92 11 11 0 11 15 15 11 15 झाले 15. याची बेरीज 15 केली. याची 3 आणि 7 10 आणि 2 12 12 आणि 3 15 ससुरा 15 होते. 15 बरोबर 15. याची बेरीज करा. 5 आणि 8 त्याची बेरीज नाही जमले जाऊ दे. 7 आणि 1 8 झाली. 7 आणि 1 8 8 आणि 8 16. 16 16 आणि 5 21 16 आणि 5 21. नक्की हो सर. चला ओके. आता याच्यातलं तसं 21 वाला कोण आहे शोधा. 9 आणि 1 10 10 आणि 5 15 15 आणि 7 22 22 21 नाही आलं 22 झाले. येतं 7 आणि 1 8 7 आणि 1 8 8 आणि 8 16 16 आणि 6 16 आणि 6 22 16 आणि 6 22 16 आणि 6 नक्की 16 आणि 6 22. त्यानंतर काय लागलं आपलं 9 आणि 1 10 10 आणि 5 15 15 आणि 6 15 आणि 6 सापडला का 21. म्हणून ही 21. हे 22 होता, हे पण 22 होता. हे पाहूया. 5 इथं काय झालं? 9 आणि 1 10 10 4 14 14 आणि 5 19. आपल्याला काय पाहिजे बेरीज? 21 कोणाची आहे मग? 6 1 9 5 3 नंबर. लक्षात यायलं? वरून गेलं? नाही. बेरजा करायच्या. याची याची बेरीज समान असली पाहिजे. तशी याची बेरीज एक सांगितली तर खालच्या कोणत्याची बेरीज? त्यांच्या अंकांची बेरीज. अंकांची बेरीज करायला. संख्या आणि अंक वेगळे असतात बाळांनो. हे एक एक जो आहे तो डिजिट आहे, याला डिजिट म्हणतात. डिजिट. तर त्या डिजिटची अंकांची बेरीज करायला आपण कशाची? आणि ही सगळी संख्या आहे.
हा 1 ते 10 पर्यंत ठीक आहे. ते मग संख्या नंबर आणि हे एकच राहतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 याला दोन्ही म्हणता येते. याला संख्या पण नंबर पण म्हणतो आपण, डिजिट पण म्हणतो 1 पर्यंत. पण इथं 11 आल्याच्या नंतर इथं 10 जेव्हा येते तेव्हा 10च्या याच्यात याला आपण नंबर म्हणू शकतो. पण या नंबरच्या मधात 2 डिजिट आहे, 1 आणि 0. तर डिजिट किती आले? 2 आले. संख्या म्हणता येते याला. याला डिजिट नाही म्हणता येत. 10च्या आतमध्ये किती डिजिट आहेत? 2. 100 मध्ये किती डिजिट आहेत? किती आहे? 3 हा, याच्यात किती डिजिट आहेत? 4 याच्यात किती आहेत? 3 डिजिट आहे. किती आहे? नंबरच्या आतमध्ये डिजिट असतात. चला